नमस्कार. आज आपण महिलांमध्ये आढळणाऱ्या एका महत्त्वाच्या आरोग्य समस्येबद्दल बोलणार आहोत. पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा पीसीओएस. हा व्हिडिओ पीसीओडी/पीसीओएस म्हणजे काय, त्याची लक्षणे काय आहेत आणि त्यावर योग्य उपचार कसे करावे याबद्दल तुम्हाला माहिती देईल. हा विषय समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. ही एक अशी स्थिती आहे जिथे महिलांच्या शरीरात हॉर्मोन्सचे संतुलन बिघडते. विशेषतः अँड्रोजन पुरुष हार्मोन वाढतात. सध्याच्या काळात अनेक महिलांना याचा सामना करावा लागत आहे. वेळीच निदान आणि योग्य व्यवस्थापन केल्यास यावर नियंत्रण मिळवता येते. आता आपण पीसीओडीची मुख्य कारणे आणि सामान्य लक्षणे कोणती आहेत ते पाहूया. पीसीओडीचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन, ज्यामुळे अंडाशयात सिस्ट्स गाठी तयार होतात आणि मासिक पाळी अनियमित होते. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे अनियमित मासिक पाळी. काही वेळा पाळी खूप लांबते किंवा वारंवार येते किंवा अगदी थांबूनही जाते. इतर लक्षणांमध्ये चेहऱ्यावर आणि शरीरावर अनावश्यक केस वाढणे, हिर्सुटिझम, त्वचेवर मुरमे येणे, ॲक्नी आणि अचानक वजन वाढणे यांचा समावेश होतो. पीसीओडीचा केवळ मासिक पाळीवरच नाही तर संपूर्ण शरीरावर आणि दीर्घकाळात आरोग्यावर परिणाम होतो. या अवस्थेत अंडाशयामध्ये लहान द्रव भरलेल्या गाठी सिस्ट्स तयार होतात. यामुळे अंडी नियमितपणे बाहेर पडू शकत नाहीत. पीसीओडी असलेल्या अनेक महिलांमध्ये इन्सुलिन प्रतिरोध, इन्सुलिन रेझिस्टन्स ही समस्या आढळते. यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करणे कठीण होते. योग्य उपचार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे पीसीओडीचे व्यवस्थापन करणे शक्य आहे. पीसीओडीचे निदान आणि उपचार करण्यासाठी स्त्री रोगतज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार उपचार सुरू करा. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वजन नियंत्रणात ठेवणे हे पीसीओडी व्यवस्थापनाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. डॉक्टरांनी सांगितलेले औषधोपचार नियमितपणे घ्या. तसेच तुमच्या आरोग्याची प्रगती तपासण्यासाठी नियमित तपासणी करत राहा. पीसीओडी ही एक दीर्घकाळ चालणारी स्थिती असली तरी योग्य माहिती आणि सक्रिय उपायांमुळे तुम्ही निरोगी जीवन जगू शकता. पीसीओडीचे व्यवस्थापन करणे पूर्णपणे शक्य आहे. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि उपचारांमध्ये सातत्य ठेवा. तुमच्या आरोग्याची आणि मानसिक शांततेची काळजी घ्या. अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा किंवा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.